आज बघायचे वेव्ह ऑप्टिक्स. सो लेटच आणि जरा वही पेन घेऊन बसा. वेव्ह ऑप्टिक्स बघूया. जरा आज नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळे थोडासा सुरुवातीला वेळ गेलाय, माफ करा. आपण स्टार्ट करूया. सो लेट अस बिगिन विथ वेव्ह ऑप्टिक्स. वेव्ह ऑप्टिक्समध्ये दोन थिअरीज आहेत. पहिल्यांदा सगळ्यांना माहिती आहे, पहिला प्रश्न मला असं वाटतं की विचारला जाऊ शकतो, दॅट इज डिफरन्शिएट बिटवीन न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी आणि ह्युजन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट. लक्षात घ्या, न्यूटननी सांगितलं लाईट इज इन द फॉर्म ऑफ पार्टिकल आणि त्या पार्टिकललाच कॉर्प्युसल्स असं म्हणतात. आणि ह्युजननी सांगितलं लाईट इज इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. लक्षात घ्या, पेपरला भरपूर वेळा प्रश्न येतो, ह्युजननी कुठल्या फॉर्मॅटमध्ये लाईट सांगितला तर तो लॉन्जिट्युडिनल सांगायचा, तो काही ट्रान्सव्हर्स वेव्ह सांगायचा नाही. नंतर आपण एक्सप्लेनेशनमध्ये बघतो की तो ट्रान्सव्हर्स वेव्ह लाईट इज इन द फॉर्म ऑफ, पण लाईट ही ट्रान्सव्हर्स वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये नाही आहे, तर ती लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलं की जेव्हा डोळ्यांमध्ये पार्टिकल जातात ॲट दॅट टाईम वी विल गेट सेन्सेशन ऑफ लाईट, आणि जेव्हा आईजमध्ये लॉन्जिट्युडिनल वेव्ह जातील त्यावेळेस आपल्याला सेन्सेशन ऑफ लाईट होईल, असं ह्युजन म्हटला. जो कॉमन सेन्सचा भाग आहे, तुम्हाला कळलं आहे तो. नंबर 3चा मुद्दा आहे, म्हणजे पार्टिकल जर का डोळ्यात गेले तर त्याला म्हणायचं, पार्टिकल जर का डोळ्यात गेले तर ते त्याच्यामुळे सेन्सेशन होईल, लाईटचा आपल्याला सेन्स होईल. लाईट हे न्यूटन कॉर्पस्क्युलर थिअरी बोलली आहे. आणि ह्युजन म्हटलं की जर का डोळ्यात वेव्ह गेल्या तर तुम्हाला लाईटचं सेन्सेशन होईल. त्याच्यानंतर न्यूटन जे म्हटलं ते हा पॉईंट सगळ्यात जास्त महत्त्वाचा असं मला वाटतं की न्यूटनची थिअरी फेल कुठे गेली, तर न्यूटन म्हटला की डेन्सर मीडियममध्ये लाईटचं स्पीड जास्त आहे रेअर मीडियमपेक्षा, आणि ह्युजन म्हटला की रेअरमध्ये लाईटचं स्पीड जास्त आहे डेन्सरपेक्षा. हा पॉईंट जो होता हा सगळ्यात महत्त्वाचा होता की लाईटचं स्पीड जास्त कुठे आहे. आणि त्या केसमध्ये न्यूटन जे बोलला ते ह्युजन जे बोलला ते बरोबर बोलला होता, त्यामुळे ह्युजनची थिअरी पुढे गेली. आता लक्षात घ्या की न्यूटनच्या थिअरीनुसार आपल्याला इंटरफरन्स डिफ्रॅक्शन असले टॉपिक्स बघता येत नाहीत, जे आपल्याला म्हणजे इंटरफरन्स डिफ्रॅक्शन जे आहेत ते आपल्याला कॉर्पस्क्युलर थिअरीनुसार बघता येणार नाहीत, पण आपल्याला ह्युजनच्या थिअरीनुसार इंटरफरन्स डिफ्रॅक्शन किंवा रिफ्रॅक्शन असे टॉपिक्स बघता येतील. माझ्या मते सगळ्यांना डिफरन्स कळलं. मी एकदा शॉर्टमध्ये रिवाईज करतो आहे. मला माहिती आहे मी चॅटबॉक्स ठेवलेलं नाही आहे, पण मी परत एकदा रिपीट करतो आहे सर्वच्या सर्व मुद्दे. पहिला जो मुद्दा होता तो नेचरबद्दलचा होता, ज्याच्यामध्ये आपण सांगितलं आहे की लाईट हा पार्टिकल नेचरच्या रूपात आहे, आणि ह्युजननी सांगितले लाईट हा लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या रूपात आहे. डोळ्यात पार्टिकल गेले तर आपल्याला सेन्सेशन होईल, वेव्ह डोळ्यात गेल्या तर सेन्सेशन होईल ह्युजनच्या थिअरीनुसार. सगळ्यात मेन मुद्दा आहे की न्यूटननी सांगितलं डेन्सरमध्ये स्पीड जास्त आहे रेअरमध्ये कमी आहे, आणि इथे सांगितले रेअरमध्ये जास्त आहे डेन्सरमध्ये कमी आहे. इंटरफरन्स डिफ्रॅक्शन सारखे जे
इंटरफरन्स डिफ्रॅक्शन सारखे जे कन्सेप्ट आहेत ते न्यूटन्स थेअरीने एक्सप्लेन करता येणार नाहीत, पण ह्युजन्स थेअरीने एक्सप्लेन केले जातील. पुढची परीक्षा दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे नंतर असं लक्षात आलं, बघा इथं लिहिलेलं आहे, इन अर्ली 20th century it has accepted that the light has dual nature. It can be exhibit particle nature as well as wave nature under different situations. Particles of light are called photons, जो आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये बघणारच आहोत, त्याच्यावर चर्चा करू. मग लाईट ॲज अ वेव म्हणून एक मुद्दा आहे. बरं, अजून एक मला सांगायचं राहिलं या सगळ्या केसमध्ये, की ज्या आपल्या लॉन्जिट्युडिनल वेव्ह असतात त्याला मीडियमची गरज असते. त्याच्यामुळे वेव्ह थेअरी ऑफ लाईटमध्ये ह्युजननी सांगितलं होतं ल्युमिनिफेरस इथर नावाचं मीडियम आहे. त्या ल्युमिनिफेरस इथर हे मीडियम आहे, त्यातनं ह्या लॉन्जिट्युडिनल वेव्ह प्रोपोगेट होतील. नंतर असं दिसून आलं की असं कोणत्याही मीडियम अस्तित्वात नाही आहे. सगळ्यांना कळलं मी इथपर्यंत जे बोलतोय ते. आता पुढे जाऊया, पुढच्या मुद्द्यावर चर्चा करूया. वेव्ह नेचर. आता परीक्षे दृष्टीने अजून एक वेव्ह नेचरमध्ये महत्त्वाची गोष्ट काय बघा, इथं दिलेलं आहे इथर गॅस, आणि नंतर सांगितले की हाऊएव्हर नो एव्हिडन्स टू प्रूव्ह इट्स एक्झिस्टन्स दस इट वॉज डिफिकल्ट टू ॲक्सेप्ट द कन्सेप्ट. त्याचबरोबर इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन आणि कॉर्पेस्क्युलर थिअरीने एक्सप्लेन करता आले नाहीत, मागाशी मी सांगितलं, आणि त्याला वेव्ह थिअरी एक्सप्लेन करायला लागते. आणि ह्युजन थिअरी कुड नॉट ओनली एक्सप्लेन द न्यू फेनॉमेनॉन, पण त्यांनी रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनसुद्धा सांगितलेत, ॲज वेल ॲज फॉर्मेशन ऑफ इमेजेस बाय मिरर्स अँड लेन्सेस. त्यामुळे दोन्ही थिअरीचे ड्रॉबॅक लक्षात ठेवा, ते प्रचंड महत्त्वाचे आहेत. परत एकदा मी जे पॉईंट सांगितले ते अंडरलाईन करून ठेवा. सगळ्यांच्या समोर पुस्तक आहे असं मी समजतो, आणि ते मुद्दे तुम्ही अंडरलाईन करून घेत आहात. इथे इथर गॅस दिलेलं आहे, मी त्याचं नाव सांगितलं ल्युमिनिफेरस इथर, आणि हायपोथेटिकल मीडियम आहे. हे काही नंतर अस्तित्वात आलं नाही किंवा सापडलं नाही आहे. कोण वेव्ह थेअरीनुसार एक्सप्लेन कोणते फेनॉमेनॉन एक्सप्लेन केले जाऊ शकतात ते इथं लिहिलेलं आहे. आता आपण पुढं जाऊया आणि बघूया की ह्युजन वेव्ह थेअरी काय सांगते. ह्युजन वेव्ह थेअरीमध्ये आपल्याला सगळ्यात पहिली डेफिनेशन परीक्षा दृष्टीने जिच्याकडे आपलं लक्ष जात नाही ती म्हणजे प्रायमरी सोर्स. प्रायमरी सोर्स असं लिहिलेलं आहे, दिसतंय सगळ्यांना. प्रायमरी सोर्सेस आर सोर्सेस दॅट एमिट लाईट ऑफ देअर ओन. Primary sources are sources that emit light of their own because of their high temperature, because of the effect of current being passed through them, or chemical or nuclear reactions. Light originates in this source. अर्थ कळला का रे? हे पॉईंटला अंडरलाईन करून घ्या. सेकंडरी सोर्स आहे का प्रायमरी सोर्स आहे? प्रायमरी सोर्सेस असे सोर्सेस जे स्वतःचा लाईट बाहेर टाकतात, त्याची वेगळी रिझन्स दिलेले. रिझन नंबर 1 हाय टेम्परेचर, रिझन नंबर 2 इफेक्ट ऑफ करंट बिंग पास थ्रू देम, आणि केमिकल किंवा न्यूक्लिअर रिॲक्शन्स. म्हणजे जे लोक स्वतः लाईट बाहेर टाकतात त्यांना आपण काय म्हणणार आहे? प्रायमरी सोर्स. त्याचे एक्झाम्पल आहे तिथं दिलेले आहेत त्याच्या कन्सेप्टनुसार. दुसरी डेफिनेशन आपल्याला पेपरला बघायची ती म्हणजे सेकंडरी सोर्स. आणि सेकंडरी सोर्स असे सोर्सेस जे डू नॉट प्रोड्यूस लाईट ऑफ देअर ओन बट रिसीव्ह लाईट फ्रॉम सम अदर सोर्स अँड आयदर रिफ्लेक्ट ऑर स्कॅटर इट अराउंड. म्हणजे हे सेकंडरी सोर्स हे दुसऱ्यांकडनं लाईट घेऊन पास ऑन करणार आहेत आणि रिफ्लेक्ट किंवा स्कॅटर करणार आहेत. त्याचं एक्झाम्पल इथं दिलेले ह्युमन्स, ॲनिमल्स, प्लांट्स, हे सगळे सेकंडरी सोर्स आहेत. म्हणजे डिफाईन आपल्याला पेपरच्या दृष्टीने अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एका साईडला आपण
लिस्ट करूया आपल्याला काय काय महत्त्वाचं आहे. आता बघा, म्हणजे मी पहिला पॉईंट जो सांगितला आहे तो डिफरन्स बिटवीन न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थिअरी अँड ह्युजेन्स वेव्ह थिअरी. त्याच्यात मी सांगितले की जरा फक्त याचे ड्रॉबॅक्स जास्त नोटिफाय करा, किंवा ह्युजन वेव्ह थेअरीचे ॲडव्हान्टेज, जे याचे ड्रॉबॅक आहेत ते ह्युजन वेव्ह थेअरीचे ॲडव्हान्टेजेस, त्याच्यावर फोकस करा. नंबर 2, डिफाईन प्रायमरी सोर्स एक्झाम्पल. दुसरा, सेकंडरी सोर्स एक्झाम्पल. नंबर 3, स्टेट ह्युजन्स प्रिन्सिपल. हा तिसरा महत्त्वाचा प्रश्न जो आता आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट अस गो फॉर डिस्कशन ऑफ ह्युजन प्रिन्सिपल. त्याच्यामध्ये अजून एक डेफिनेशन आता आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे वेव्हफ्रंट. The locus of all the points having the same phase at a given instant of time is called as wavefront. So please underline the definition wavefront. Please underline the definition of wavefront. आणि वेव्ह नॉर्मलची पण डेफिनेशन लक्षात ठेवा. परपेंडिक्युलर ड्रॉन to any point on the wavefront is known as wave normal. म्हणजे दोन डेफिनेशन झाल्या, वेव्ह फ्रंट आणि वेव्ह नॉर्मल. या दोन डेफिनेशन आपल्या स्टार्टिंगच्या पॉईंटमध्ये ॲड करा. नंबर 3, वेव्ह फ्रंट. नंबर 4, वेव्ह नॉर्मल. बरं, अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो लक्षात घ्या. तो असा आहे की जर का पॉइंट सोर्स असेल तर आपल्याला स्फेरिकल वेव्हफ्रंट मिळते. जर का पॉइंट सोर्स ॲट अ लार्ज डिस्टन्स असेल तर आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट मिळेल. आणि सोर्स जर का स्लिट असेल तर आपल्याला सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट मिळेल. 3 पॉइंट पण लक्षात ठेवा. आणि आता आपण ह्युजन्स प्रिन्सिपलकडे जाऊया. काय लिहिले बघा. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. ईच पॉइंट ऑन अ वेव्हफ्रंट ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट emitting out secondary waves called wavelets in all directions which travel with the speed of light in the medium. The new wavefront can be obtained by taking the envelope of these secondary wavelets traveling in the forward direction and is thus the envelope of the secondary wavelets in forward direction. आता बघा, लक्षात घ्या की समजा मी इथे एक सोर्स कन्सिडर केला. मी सोर्स कन्सिडर करतोय
याचा अर्थ कन्फर्म आहे की मी आता जे वेवफ्रंटचं कन्स्ट्रक्शन दाखवतोय ते स्फेरिकल वेवफ्रंटचं कन्स्ट्रक्शन दाखवतोय. लक्षात घ्या, मी सगळे जे पॉईंट घेणार आहे या वेवफ्रंटवरचे, ऑल दीज आर इन सेम फेज. याचा अर्थ काय रे? याचा अर्थ या सोर्सपासून हे सगळे पॉईंट एकाच अंतरावरती आहेत असा घ्यायचा. म्हणजे थोडक्यात ही रेडियसच आहे आणि सगळ्यांना माहिती आहे स्पीड सीनी दाखवलं आपण. स्पीड सी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू सी इंटू टी. म्हणजे सगळे पॉईंट किती अंतरावरती आहेत सोर्सपासून? तर सी टी एवढ्या अंतरावरती आहेत. आणि प्रत्येक पॉईंटला ह्या प्रायमरी सोर्सपासून, हा प्रायमरी सोर्स आहे, मी काही शॉर्टकट वापरतो आहे, एक्झामला वापरू नका, हा वापरू नका शॉर्टकट. प्रायमरी सोर्स जो आहे तो लाईट बाहेर टाकतो आणि वेवफ्रंटवरचे सगळे पॉईंट दे आर गोइंग टू ॲक्ट ॲज सेकंडरी सोर्स अँड दे आर बिगिन टू एमिट सेकंडरी वेव्स. आणि त्यांच्यापासून जे वेवफ्रंट तयार होणार आहे त्याला वेवफ्रंट नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं वेवलेट्स. वी आर गोइंग टू कॉल इट ॲज वेवलेट. वी आर गोइंग टू कॉल इट ॲज वेवलेट. आणि हे वेवलेट लक्षात घ्या, मी मागच्या बाजूला डॉटेड काढतोय, पुढच्या बाजूला मी स्मूथ काढल्यात. या डॉटेड काढलेल्याचा अर्थ असा आहे की वेव मागं जात नाहीत. दे नेवर ट्रॅव्हल इन बॅकवर्ड डायरेक्शन, दे ऑलवेज मूव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन. आणि मग या सगळ्या या ज्या आहेत वेवलेट्स, या वेवलेट्सला मी एक टँजेन्शियल सरफेस काढला आहे, एन्व्हलप म्हटलं आहे ज्याला लॉमध्ये. या एन्व्हलपला म्हणायचं नवीन वेवफ्रंट आहे, दिस इज अ न्यू वेवफ्रंट. मी ॲट द सेम टाईम मला वाटतं पेपरला डायग्रॅम पण येऊ शकते, फक्त डायग्रॅम येऊ शकते पेपरला, ही नावं देता आली पाहिजे. ओके, याला तुम्ही प्रायमरी वेवफ्रंट म्हणू शकता किंवा ओल्ड वेवफ्रंट म्हणू शकता. प्रायमरी वेवफ्रंट किंवा ओल्ड वेवफ्रंट म्हणू शकता आणि नंतरच्याला न्यू वेवफ्रंट म्हणू शकता. त्याला नावं द्या ए बी किंवा इथे ए डॅश आणि बी डॅश. हे मधले जे डॉट आहे त्यांना नाव द्या सेकंडरी सोर्स. आणि डॉटेडचा अर्थ मागाशीच मी सांगितलं की वेवफ्रंट इज नॉट गोइंग टू मूव्ह इन बॅकवर्ड डायरेक्शन, इट इज गोइंग टू मूव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन ओनली. आणि म्हणून हे मागं पण एक मी एन्व्हलप काढायचा प्रयत्न करतोय, पण ते अस्तित्वात नाही आहे कारण डॉटेडवाले सगळे इमॅजिनरी ते होणारच नाहीत. माझ्या मते चित्र सगळ्यांना कळलेलं आहे. आणि सोर्स रेंजमध्ये, आणि सोर्स रेंजमध्ये जर का असेल, सोर्स जर का रेंजमध्ये असेल, याचा दुसरा अर्थ एकदम क्लिअर आहे की आपल्याला पॉईंट सोर्सपासून जी वेवफ्रंट मिळते ती स्फेरिकल वेवफ्रंट मिळते. आणि ही स्फेरिकल वेवफ्रंट मी ड्रॉ केलेली. आता ह्याच सोर्सला जर का मी इन्फायनाईट डिस्टन्सवरती जर का नेऊन ठेवला, तर इन्फायनाईट डिस्टन्सवरती नेऊन ठेवल्यानंतर इन्फायनाईट डिस्टन्सवरती नेऊन ठेवल्यानंतर आपल्याला जी वेवफ्रंट मिळेल ही कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल वेवफ्रंट पण शिकवलं मी. सो आणि नेहमी लक्षात ठेवा, जर का कन्स्ट्रक्शन विचारले तर पहिल्यांदा ह्युजन प्रिन्सिपल लिहायचं, हे कधीच विसरायचं नाही. म्हणजे पहिल्यांदा ह्युजन प्रिन्सिपल लिहिणे आणि मग कन्स्ट्रक्शन लिहिणे, कारण सगळा जो खेळ आहे तो कन्स्ट्रक्शनचाच आहे, सॉरी ह्युजन प्रिन्सिपलचाच आहे. आणि डायग्रॅम आता जे बघायचं आहे ते कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेवफ्रंट. आणि त्याला सोर्स इन्फायनाईटीवरती दाखवायचा आहे. म्हणजे काय रे, सोर्स चित्रातच दाखवायचा नाही आहे, डायरेक्ट एक वेवफ्रंट दाखवली ए बी, हिच्यावरचा प्रत्येक पॉईंट या वेवफ्रंटवरचा इज गोइंग टू ॲक्ट ॲज सेकंडरी सोर्स अँड बिगिन टू एमिट सेकंडरी वेव्स टू फॉर्म
टू फॉर्म वेवलेट्स. आणि बघा त्याला एक एन्व्हलप काढले, या एन्व्हलपला म्हटले, एन्व्हलप जो आहे त्याला म्हटले न्यू वेव्ह फ्रंट. ही पिंक कलरची न्यू वेव्ह फ्रंट आहे, येलो कलरची ओल्ड वेव्ह फ्रंट आहे. मागे डॉटेड काढलेत ते बॅकवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत नाही ते सांगितले. पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे सोर्स अजिबात दाखवायचा नाही, कारण आपण प्लेन वेव्ह फ्रंटचा अभ्यास करतोय. अशा प्रकारे इथं बघा, इथं दोन्ही चित्र दाखवलेली आहेत. मी काढलेलं चित्र सोपं आहे, ते ड्रॉ करायचा प्रयत्न करा. ओके, प्रोग्रेस ऑफ स्फेरिकल वेव्ह फ्रंट आणि दुसरं प्रोग्रेस ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट. टाईम तेवढाच आहे, व्हेलॉसिटी इंटू टी, टाईम म्हणतो आहे डिस्टन्स. इथपर्यंत सगळ्यांना कळलं आहे का? कळायला पाहिजे. आणि चित्र जे आहे ते लक्षात घ्या. कुठे गेला? सो प्लीज ड्रॉ इट. मी जरा 2 मिनटं थांबतो. आणि हे प्लेन वेव्ह फ्रंटचं चित्र आहे. कन्स्ट्रक्शनच्या ऐवजी पेपरला प्रश्न काय येईल रे? कन्स्ट्रक्शनच्या ऐवजी पेपरला प्रश्न प्रोग्रेस असा पण येईल की त्याच्यासाठी म्हणून चित्र काढा. कन्स्ट्रक्शनच्या ऐवजी प्रोग्रेस ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट असा पण प्रश्न येऊ शकतो. व्हेरी गुड. ओके, चला आता महत्त्वाचा प्रश्न. याचं चित्र आता हे जे आहे याला म्हणायचं रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन ॲट अ प्लेन सरफेस. रिफ्लेक्शन ॲट अ प्लेन सरफेस. रिफ्लेक्शन ॲट अ प्लेन सरफेस आपल्याला बघायचं. फक्त चित्र पण पेपरला येऊ शकतं. फक्त चित्र पण पेपरला येऊ शकतं. मी सोपं डेरिवेशन पण शिकवतो. सो पहिल्यांदा काय घडते ते बघूया, त्याच्यानंतर डायग्रॅम काढायला शिकवतो. पहिले काय घडते ते बघूया, देन वी विल गो फॉर डायग्रॅम. चला ऐका. सगळ्यांनी जर का चित्र काढलं माझ्याबरोबर तर जास्त बरं होईल बाळांनो, कारण महत्त्वाचं आहे ते. पहिल्यांदा मी हा एक सरफेस ड्रॉ करून घेतला आहे आणि हे शेडिंग गरजेचं आहे, कारण हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे का रिफ्लेक्टिंग सरफेस आहे? हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. याला नाव पण दिलं मी एक्स आणि वाय. हे चित्र प्लीज माझ्याबरोबर ड्रॉ करा. आणि होणार असं आहे की हा इन्सिडंट रे पी आणि ही जी तुम्हाला दिसते ही ए डॅश बी डॅश ही इन्सिडंट वेव्हफ्रंट आहे. सो ए डॅश बी डॅश इज incident वेव्हफ्रंट. इन्सिडंट वेव्हफ्रंट आहे. आणि जेव्हा ही वेव्हफ्रंट प्लेन वेव्हफ्रंट आहे, कारण मी सोर्स दाखवलेला नाही आहे, लक्षात घ्या. ही वेव्हफ्रंट जेव्हा खाली 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 येईल तेव्हा पहिले ए डॅश पॉईंट सरफेसला चिटकेल, ज्याला मी म्हणेल ए, आणि बी डॅश पॉईंट तेव्हा हवेतच असेल, जो बी रूपात दाखवला आहे. आता ही ए पाशी पडलेली वेव्ह जी आहे पी, म्हणजे पी रेमधनं जी वेव्हफ्रंट, पी रेच्या केसमध्ये जी वेव्हफ्रंट सरफेसला चिकटणार आहे ॲट पॉईंट ए, ती पहिल्यांदा रिफ्लेक्शन स्टार्ट करेल. आणि ती रिफ्लेक्शन स्टार्ट केल्यामुळे ती अशा पद्धतीने निघून जाईल. तो रे लगेच इमिजिएट रिफ्लेक्ट व्हायला लागेल. म्हणजे पॉईंट एला पडलेला जो
पीचा जो रे तो लगेच इमिजिएट रिफ्लेक्ट होऊन पुढे जायला लागेल. पण जेव्हा पॉईंट एला पीमधनं येणारा रे किंवा पीमधनं येणारा लाईट किंवा पी रे जेव्हा सरफेसला ए पॉईंटला चिकटतोय त्यावेळेस वेवफ्रंटचा बी पॉईंट मात्र हवेतच आहे, तो अजून मीडियममध्येच आहे, तो सरफेसला चिकटलेला नाही. आता कन्सेप्ट असा आहे की जेव्हा हा बी इथं सीला येऊन धडकेल तोपर्यंत एपासनं निघालेल्या वेवनी काहीतरी डिस्टन्स कव्हर केलेलं असेल, फॉर एक्झाम्पल डी. आणि लक्षात घ्या की याला ई म्हणतो मी, म्हणजे वेवफ्रंटचा दुसरा भाग बी टू ई, वेवफ्रंटचा दुसरा भाग हा रे क्यूशी संबंधित आहे, तो ईवर जाऊन म्हणजे सरफेसवर येस्तोर पी रेचा जो भाग आहे तो रिफ्लेक्ट पण झाला आणि डीपर्यंत पोचला आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे की बी अँड ई अँड डी आर इन सेम फेज. अर्थ काय नीट समजून घ्या. बी पासून ई पर्यंत जायला जेवढा वेळ लागलाय तेवढाच ए पासून डी पर्यंत जायला वेळ लागलाय. बी पासून ई पर्यंत जायला वेळ लागलाय तेवढाच ए पासून डी पर्यंत जायला वेळ लागलाय. आणि म्हणजे टाइम दोघांचा सेमच आहे. टाइम टी एवढ्या वेळातच बी टू ई गेला आणि टाइम टी वेळातच ए टू डी गेला. आणि एकच मीडियम आहे आपल्याकडे. रिफ्लेक्शन याचा अर्थ काय? लाईट ज्या मीडियममधनं आला परत त्याच मीडियममध्ये गेला. म्हणजे लाईट मीडियम एकमधनं आला आणि कुठं गेला? मीडियम एकमध्येच गेला. आता त्याच्यामुळं स्पीड जे आहे दोन्ही केसमध्ये ते सेम आहे. तुम्ही सी म्हणा नाही तर व्ही म्हणा. चला, म्हणजे इथं पण व्ही आहे आणि इथं पण व्ही आहे. म्हणजे मी काय म्हणू शकतो, बीई इज इक्वल टू ए डी इज इक्वल टू व्ही इंटू टी. कारण व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. म्हणजे डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम. आणि मग आता मला सांगा, जर का ए पासून डी पर्यंत जायला तेवढाच टाईम आणि याचा अर्थ मी सांगतोय बी आणि ए डी दोघं सेम डिस्टन्स आहेत, याचा अर्थ ए डी आणि ई हा सुद्धा काय आहे? एकाच फेजमधला आहे. म्हणून डीई ही रिफ्लेक्टेड वेवफ्रंट आहे. डीई ही रिफ्लेक्टेड वेवफ्रंट आहे. तर ए बी ही इन्सिडेंट वेवफ्रंट आहे. ए बी ही इन्सिडेंट वेवफ्रंट आहे. म्हणजे ए बी ही इन्सिडेंट वेवफ्रंट आहे. डीई ही रिफ्लेक्टेड वेवफ्रंट आहे. ॲट द सेम टाईम ए हा सेकंडरी सोर्स असल्यामुळे तो डी पाशी काय करतो, डी त्याच्या स्फेरिकल वेवफ्रंटवरती पण आहे. कारण ए सोर्स आहे ना, म्हणजे ए काय करणार त्याची स्वतःची एक ए प्रायमरी सोर्स आहे का सेकंडरी सोर्स आहे? सेकंडरी सोर्स आहे, कारण त्याला पीकडनं लाईट मिळाला आहे. त्याच्यामुळं त्याच्यापासून एक वेवफ्रंट मी तयार केलेली दिसतीये सगळ्यांना. दॅट इज नथिंग बट स्फेरिकल वेवफ्रंट. पण ही स्फेरिकल वेवफ्रंट कोणी तयार केली आहे? तर ए या सेकंडरी सोर्सने तयार केली आहे. म्हणजे पॉईंट डी हा किती वेवफ्रंटवरती आहे? तर पॉईंट डी हा 2 वेवफ्रंटवरती आहे. पॉईंट डी हा स्फेरिकल वेवफ्रंटवरती सुद्धा आहे, ॲज वेल ॲज पॉईंट डी हा प्लेन वेवफ्रंटवरती सुद्धा आहे. नीट बघा मी काय सांगतोय. पॉईंट डी हा it is on 2 wavefronts. Number 1, it is also on spherical wavefront and it is also on plane wavefront. 2 मुद्दे लक्षात घ्या. आता पुढे जाऊया. आता डेरिव्हेशनकडे जाऊया. आता चित्र काढताना काय करा, तर चित्र काढताना पहिल्यांदा अशा पद्धतीने रिफ्लेक्टेड सरफेस काढा. नंबर 1.
नंबर 2, हे असे 2 रिफ्लेक्टेड रे काढा. नंबर 2, असे रिफ्लेक्टेड रे काढा, रिफ्लेक्टेड वेवफ्रंट काढा. म्हणजे 2 2 रिफ्लेक्टेड वेवफ्रंट 3. आणि त्याच्यानंतर पहिले हा एक रे काढून घ्या क्यूमधनं येणारा, आणि त्याला पॅरलल हा रे काढा. आणि मग साधारण तुमच्या लक्षात येईल की जे डिस्टन्स एवढं दाखवलं आहे तेवढंच डिस्टन्स इकडे दाखवायचा प्रयत्न करा, आणि ही इन्सिडंट वेवफ्रंट दाखवा. म्हणजे हा होईल तुमचा AB, हा 3 झाला, मग हा रे 4 झाला, मग हा रे 5 झाला, आणि सगळ्यात शेवटी 6 नंबरला AB काढा. आणि आतल्या बाजूनी याला एक असा आर्क काढा, म्हणजे ती स्फेरिकल वेवफ्रंट झाली. हा पॉईंट झाला E, हा पॉईंट झाला D. बाय जॉमेट्री, आता एक लक्षात घ्या, चित्रात अजून गडबड करू नका शक्यतो, एवढंच ठेवा. एवढं सगळं झाल्यावर लक्ष द्या इकडे, चित्रात गडबड करू नका. पण बाय जॉमेट्री आपण काय म्हणतो, हा नॉर्मल आहे, आणि नॉर्मलमधला आणि अँगल ऑफ या इन्सिडंट रेमधला अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. मला मान्य आहे ते, पण मी तुम्हाला अतिशय सोपं सांगतो. ही जी प्लेन वेवफ्रंट आहे ना, या प्लेन वेवफ्रंट आणि सरफेसमधला अँगल ऑफ इन्सिडन्स घ्या, आणि रिफ्लेक्टेड वेवफ्रंट आणि सरफेसमधला अँगल ऑफ रिफ्लेक्शन घ्या. परत एकदा मी सोपं सांगतोय, हे प्रूव्ह करता येतं, पण ते आत्ता वेळ नाही आपल्याकडे. इन्सिडंट वेवफ्रंट आणि सरफेसमधला अँगल I घ्या, आणि रिफ्लेक्टेड वेवफ्रंट आणि सरफेसमधला अँगल R घ्या. म्हणजे एकदम सोपं चित्र ड्रॉ करता येईल की ही साईड कॉमन आहे A E, आणि हा B आहे, आणि हा D आहे. आता वेवफ्रंट ही रेला परपेंडिक्युलरच आहे, इथं पण परपेंडिक्युलरच आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे हा अँगल इन्सिडंट वेवफ्रंट आणि सरफेसमधला अँगल आहे अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि रिफ्लेक्टेड वेवफ्रंट आणि सरफेसमधला अँगल आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, आता नीट बघा, हे डेरिवेशन सोपं आहे. इन ट्रँगल ABE, इन ट्रँगल ABE अँड ट्रँगल ADE, इन ट्रँगल ABE अँड ट्रँगल ADE. जर का आपण चेकआउट केलं तर वरतीच आपण डिक्लेअर केलं आहे की BE आणि AD हे डिस्टन्स सेम आहे. BE आणि AD हे डिस्टन्स सेम आहे. म्हणजे BE इज इक्वल टू AD इज इक्वल टू V इंटू T. BE आणि AD सेम आहेत. these are two इक्वल V इंटू T. त्याचबरोबर अँगल ABE इज इक्वल टू किंवा कॉंग्रंट टू अँगल ADE इज इक्वल टू 90 डिग्री. दिस इज बाय कारण ते 90 आहेत, ते परपेंडिक्युलर आहे वेवफ्रंट इथे रेला त्या. आणि सगळ्यात शेवटी AE इज इक्वल टू AE इज इक्वल टू AE, कारण टी कॉमन आहे दोन्ही ट्रँगलसाठी. म्हणजे बाय SAS मी काय म्हणू शकतो, ट्रँगल ABE इज कॉंग्रंट टू ट्रँगल ADE. या अनुषंगाने मी म्हणू शकतो अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन I इज इक्वल टू R. हाच नथिंग बट काय, तर हा आहे लॉ ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे दोन ट्रँगल प्रूव्ह केलेत
आणि 2 ट्रँगल प्रूव्ह करून सांगितले की अरे कळलं का? लॉ ऑफ रिफ्लेक्शन प्रूव्ह केला. याला म्हणायचं लॉ ऑफ रिफ्लेक्शन. I इज इक्वल टू आर. I इज इक्वल टू आर. माझ्या मते सगळ्यांना कळले मी काय बोललोय ते. आता पुढे जाऊया. चित्र बघा, मी नंबरिंग केले त्या पद्धतीने नंबरिंग द्या. ट्रँगल दाखवले ते नीट बघा आणि पुस्तकातलं एक छोटं आर्टिकल वाचून दाखवतोय ते पण नीट बघा. सो लेट अस बिगिन विथ रिफ्रॅक्शन. पण रिफ्रॅक्शन येण्यासाठी म्हणून काही कन्सेप्ट पहिले यायला पाहिजेत जे आपल्याला माहीत नसतात, ते थोडे सांगतोय. आपण जे रिफ्रॅक्शन बघतोय त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करतोय मीडियम 1 आणि 2. हे रेअर मीडियम आणि डेन्सर मीडियम आहे आणि लाईट इज कमिंग फ्रॉम रेअर टू डेन्सर. म्हणजे आपण असं रिफ्रॅक्शन बघतो ज्याच्यामध्ये लाईट इज कमिंग फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम. मीडियम 1ला मी रेअर मीडियम म्हटले आणि मीडियम 2ला मी डेन्सर मीडियम म्हटले. ओके, चला आता नेहमी लक्षात ठेवा की समजा मी मीडियम म्हणजे समजा मी उद्या सांगितलं लाईट इज कमिंग फ्रॉम वॉटर टू ग्लास. लाईट इज कमिंग फ्रॉम वॉटर टू ग्लास. पण मी असा पण प्रयोग करू शकतो की लाईट इज कमिंग फ्रॉम एअर टू वॉटर. आपला प्रयोग चालला आहे वॉटर टू ग्लासच, मान्य आहे मला, पण मी पुढची माहिती देतोय की असा पण एखादा एक्सपेरिमेंट असेल ज्याच्यामध्ये एअर टू वॉटर आणि एअर टू ग्लास गेला असेल. ज्याच्यात लाईट एंटर करतो त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा. म्हणजे मी इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढतोय वॉटरचा. कुणाकडनं आला? एअरकडनं आला. जर का एअरकडनं आला तर इथं काहीच लिहायचं नाही. इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढला आहे ग्लासचा, कारण लाईट ग्लासमध्ये एंटर करतोय एअरमधनं. परत एअरच्या विथ रिस्पेक्ट टू काढायचा म्हणून काही लिहायचं नाही. हे जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत यांना म्हणायचं ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. यांना म्हणायचं ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. यांना म्हणायचं ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता इथं लाईट कुणामध्ये आला आहे? ग्लासमध्ये आला आहे म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. कुणाकडनं आलं आहे? पाण्याकडनं आलं आहे म्हणून विथ रिस्पेक्ट टू वॉटर म्हणून लिहायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर μGW. ओके, आणि याला म्हणायचं रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय म्हणायचं याला? रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय म्हणायचं याला? रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. याला म्हणायचं रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे आता आपण जे काही डायग्राम बघतोय ती रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी बघतोय. म्हणजे मी असं म्हणू शकतो उद्या μ21 असेल तर माझ्याकडे 2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत, μ2 आणि μ1. μ21 हा रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, μ2 हा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, μ1 हा 1चा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, μ2 हा सेकंड मीडियमचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे आणि हा सेकंडचा विथ रिस्पेक्ट टू 1 हा रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. परत नीट बघा स्क्रीनवर, मी अतिशय व्यवस्थित समजून सांगायचा प्रयत्न केला आहे. प्लीज गो थ्रू इट व्हेरी केअरफुली. मी बोललो आहे की इथे जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू एअर काढले त्याला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणायचे आणि दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढला विथ रिस्पेक्ट टू 1 याला म्हणायचे रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हे पाठ व्हायला पाहिजे आता मी बोलल्यानंतर. आता परत एकदा चित्र महत्त्वाचं लक्षात घ्या. डायग्रॅम्स अतिशय महत्त्वाचे असतात. आता समजा हे आता काही रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे पण आपल्याकडे 2 मीडियम आहेत, मीडियम 1 आणि 2. मीडियम 1 रेअर आहे, मीडियम 2 डेन्सर आहे. आपल्याला कसं कळलं? तर लाईट बेंड होणार आहे, बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल. लाईट बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल होणार आहे आणि ही आता ए बी जी आहे ही इन्सिडंट वेवफ्रंट आहे. ए बी इज इन्सिडंट वेवफ्रंट आणि रे रिफ्लेक्ट झालाय, रिफ्रॅक्ट झालाय. त्यामुळं सी डी जी आहे, सी नका म्हणू, ई म्हणा. ई डी इज रिफ्रॅक्टेड वेवफ्रंट. इन्सिडंट वेवफ्रंट आणि सरफेसमधला अँगल आय घेतला आहे
आणि रिफ्रॅक्टेड वेवफ्रंट आणि सरफेसमधला अँगल आर घेतला आहे. अरे कळतंय का? हे सोपं आहे. फक्त रेअर मीडियममधला लाईटचा स्पीड आहे मी V1 घेतो आणि डेन्सर मीडियममधला लाईटचा स्पीड मी V2 घेतो आहे. लाईट मीडियम बदललं की लाईटचा स्पीड बदलणार, एकदा V1 आणि एकदा V2. पण आता लक्षात घ्या, आता मात्र हे BE आणि हे AD मगाशी जे सेम होते ते आता सेम नाही आहेत. त्याचं कारण आहे आर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. आता लक्षात घ्या, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. स्पीड इंटू टाईम. आता लक्षात घ्या, E आणि D एका फेजमध्ये आहेत म्हणून ते एकाच रिफ्रॅक्टेड वेवफ्रंटवर आलेत, म्हणजे त्यांच्यापर्यंत पोचायला लागणारा टाईम जो आहे तो सेम आहे. पण तरीसुद्धा BE आणि AD डिस्टन्स काय वेगळे आहे? टाईम सेम आहे पण काय स्पीड वेगळा आहे. म्हणून BE आणि AD वेगळे आहेत. म्हणजे आत्ताच्या डेरिवेशनमध्ये BE इज नॉट इक्वल टू AD. देन व्हॉट इज BE? BE इज इक्वल टू स्पीड. BEच्या केसमधलं स्पीड किती आहे? V1 इंटू टाईम किती आहे? T. आणि ADच्या केसमध्ये स्पीड किती आहे? V2 इंटू टाईम किती आहे? T. म्हणजे BE इज इक्वल टू V1 इंटू T आणि AD इज इक्वल टू V2 इंटू T. हे लक्षात घ्या. आता जर का एखाद्यानी ट्रँगल, हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे, हे कळलं सगळ्यांना. इन्सिडंट वेवफ्रंट आणि सरफेसमधला अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि रिफ्रॅक्टेड वेवफ्रंट आणि सरफेसमधला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. आता जर का मी म्हटलं साइन I अपॉन साइन आर, तर साइन I बरोबर काय येईल रे? साइन I बरोबर काय येईल? जरा परत एकदा जरा ते ट्रँगल मोठे करून बघा, लवकर लक्षात येईल. हा AB, हा BE, हा D, हा I, हा R, इकडे 90 डिग्री, इकडे 90 डिग्री, कारण रेला वेवफ्रंट परपेंडिक्युलर आहे. साइन I बरोबर काय? BE अपॉन AE अपॉन AD अपॉन AE. AE कॅन्सल होईल आणि तिथे उरेल BE अपॉन AD. पण BE काय? V1T. AD काय? V2T. TT कॅन्सल झाले, म्हणजे साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू V1 अपॉन V2. आता याच्यातनं खूप गोष्टी सिद्ध करता येतात. इथपर्यंत सगळ्यांना कळलं माझ्या मते. चेक करा परत मी काय केलं. साइन I घेतला. साइन I म्हणजे काय? अपोजिट साईड. पण BE अगोदर डिस्कस केलं आहे, BE V1T आहे आणि AD डिस्कस केलं आहे, ED V2T आहे. म्हणजे BE अपॉन AD बरोबर V1T अपॉन V2T. TT कॅन्सल झाले, म्हणजे साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू V1 अपॉन V2. अनेक गोष्टी सिद्ध करता येतात, जरा नीट बघा. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इथं दाखवलं आहे. जेव्हा लाईट रेअर टू डेन्सर जातो, अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पेक्षा मोठा आहे आणि ते मोठा असल्यानंतर साइन I इज ग्रेटर दॅन साइन R. हे पण लक्षात घ्या. I इज ग्रेटर दॅन R म्हणजे लक्षात घ्या, साइन 0 आहे आणि साइन 91 आहे. म्हणजे काय रे? जेव्हा अँगल छोटा आहे त्यावेळेस व्हॅल्यू छोटी आहे, अँगल मोठा झाला व्हॅल्यू मोठी झाली. म्हणून साइन 0 इज 0, साइन 90 इज 1. सो साइन I इज ग्रेटर दॅन साइन R. कारण I इज ग्रेटर दॅन R म्हणजे अँगल मोठा, त्याची साइनची व्हॅल्यू मोठी. मग मी म्हणू शकतो हा साइन R मी जर का खाली आणला तर म्हणू शकतो साइन I अपॉन साइन R इज ग्रेटर दॅन 1. पण साइन I अपॉन साइन R हे मी आत्ताच प्रूव्ह केले, V1 बाय V2 इज ग्रेटर दॅन 1. देअरफॉर V1 इज ग्रेटर दॅन V2. हा V2 वरती घेतला तर मग V1 काय रे? V1 मीडियम 1 मधली, V1 ही मीडियम नीट बघा. V1 ही मीडियम 1 मधली वेलॉसिटी आहे आणि मीडियम 1 हे रेअर मीडियम आहे. आणि V2 ही मीडियम 2 मधली वेलॉसिटी आणि ते डेन्सर मीडियम आहे. म्हणजे लक्षात घ्या, स्पीड ऑफ लाईट इज मोर इन रेअर मीडियम दॅन इन डेन्सर मीडियम. असा प्रश्न तुम्हाला पेपरला येईल, विचारला जाईल की रिफ्रॅक्शन ऑफ लाईटच्या साह्याने प्रूव्ह करा की प्रूव्ह दॅट
स्पीड ऑफ लाईट इज मोर इन रेअर मीडियम दॅन इन डेन्सर मीडियम बाय युझिंग रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हा पहिला पार्ट होता या डेरिव्हेशनचा. आता पार्ट नंबर 2, म्यू 2 इज इक्वल टू, आत्ता मी प्रूव्ह केलं. एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिलं स्नेल्स लॉ. हे कळलं आहे ना सगळ्यांना, कळायला पाहिजे. नसेल कळलं तर उद्या वाटल्यास परत एकदा रिवाईज करू, पण आत्ताच कळायला पाहिजे मी काय केलं ते. सोपं आहे. आपल्याला माहिती आहे स्नेल्स लॉ प्रमाणे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू 1 हा sin I अपॉन sin R असतो. आत्ताच आपण प्रूव्ह केले sin I अपॉन sin R इज इक्वल टू V1 बाय V2. म्यू 2 इज इक्वल टू V1 बाय V2. आणि आत्ताच आपल्याला कळलं आहे की V1 इज ग्रेटर दॅन V2, म्हणजे V1 बाय V2 इज ग्रेटर दॅन 1 हे आपण सिद्ध केलं आहे. म्हणजेच म्यू 2 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1, इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. आज आपण इथंच थांबूया.